आम्ही 16,108 बायका स्वामींच्या 8 अधिकाराच्या रुक्मिणी सत्यभामा म्हणजे मी, कलिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा अशा 108 बायका आणि ती जांबुवंती ती सुद्धा कसली त्या बोटीसाठी स्वामींचं माझ्यावर प्रेम नाही, त्या बोटीवर प्रेम आहे. मी माझ्या इच्छेखातर स्वर्गलोकी असणारा पारिजात वृक्ष माझ्या अंगणी लावायला सांगितला. स्वामींनी तो लावला सुद्धा, पण माझ्या बाबतीत कपट केलं हो. तो पारिजात वृक्ष अशा ठिकाणी लावला ज्या ठिकाणी त्या पारिजात वृक्षाची फुलं त्या बोटीच्या माळी पडावी, त्या रुक्मिणीच्या माळी पडावी. आणि माझ्या माळी काय, माझ्या माळी काय, पारा पाचोया असे माझे स्वामी. स्वामींचं माझ्यावर प्रेम नाही, साऱ्या सौकींवर प्रेम आहे. पण असू दे अभिमान आहे मला, माझ्या बाबांचा अभिमान आहे मला. एवढंच नव्हे 16,108 बायकांपैकी पट्टराणीचा बहुमान कुणाला, या सत्यभामेला. पण मी तर म्हणते हा जो काही पट्टराणीचा बहुमान मला दिला ना, काही उपकार केले नाहीत माझ्यावर, फुकट दिला नाही हा बहुमान मला. बरंच काही घेऊन आले मी. माझ्या समवेत ज्यावेळी मी विवाह होऊ या द्वारकेत पदार्पण केलं त्यावेळी माझ्या बाबांनी सूर्यदेवांची भक्ती करून, सूर्यदेवांची तपश्चर्या करून जो श्रीमंतपणी प्राप्त केला ना, तोच श्रीमंतपणी माझ्या समवेत मी या द्वारकेत घेऊन आले. त्या श्रीमंत म्हण्यामुळं आज या द्वारकेत प्रतिदिनी अष्टभार सुवर्ण येते. माझ्यामुळं ही सारी द्वारका सुवर्णमय आहे. मी आहे म्हणून ही सारी द्वारका आहे. माझ्यामुळं आज या द्वारकेतील 56 कोटी यादव आनंदाच्या डोलत्या डोळ्यात डोलताय. पण असं तरी असतं ना, एवढं सगळं मी दिलं तरी स्वामींचं काही माझ्यावर प्रेम नाही. स्वामींचं प्रेम कोणावर, माझ्या सौकीवर. माझ्यावर प्रेम नाही, माझ्या माली काही ते येत नाही. सगळ्यांच्या माली जातात, पण माझ्या माली येण्यासाठी त्यांच्या जवळ वेळ नाही. मी सांगितलं ना, चला माझ्या समवेत माझ्या माली, मला तुमची सेवा करायची, तुमच्या समवेत क्षण घालवायचं. पण नाही, काय सांगतात, भक्तांना दर्शन द्यायचंय, भक्तांना दर्शन द्यायचंय. पण भक्तांना दर्शन देऊन कारण देऊन कुणाकडे जातात, माझ्या सौकींजवळ, त्या गोष्टीजवळ. पण माझ्या मागे येत नाही. पण आजच्या दिनी हा माझा काही क्षण बाजूला ठेवायला हवा, कारण आज दासिंकरवी संदेश आलाय. म्हणे देवांचं आगमन, स्वामींचं आगमन माझ्या माळी होणार. म्हणूनच माझी सुंदर काया सजली. एवढंच नव्हे, तास तासात बारी पंचरथी घेऊन हाती उभ्या आहे. त्याला कारण काय, स्वामींच्या स्वागतासाठी. एवढंच नव्हे, हा माझा महाल सजला, मंचक सुद्धा शृंगारून घेतलाय. अत्तरांचे सडे, मोती कांच्या रांगोळ्या, पुण्यात तोरणं उभारली. कुणासाठी, स्वामींच्या स्वागतासाठी. पण आज जर का माझ्या माळी आले नाहीत ना, स्वस्त बसणार नाही मी, नाही स्वस्त बसणार. इतके दिवस माझ्या माळी आले नाही, आज तरी यायलाच हवे. स्वामी, तुमची सत्यभामा तुमची मार्ग प्रतीक्षा करते. लवकरात लवकर या. आज आत्मविश्वास वाटतोय, आज थोडा आत्मविश्वास वाटतोय. माझे स्वामी, माझा माली येणार, हो नक्कीच येणार, येणारच येणार. माझे ना, माझ्या माली येणार, 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 येणार. Thank you.
दूर पाहते खरी, पण अजून कसे काय आले? आज सुद्धा मला फसविलं, आता आलं माझं ध्यानी, आज सुद्धा माझ्या बाबतीत कपट केलं. तहसीलवरती संदेश पाठवला, माझा माल येणार, पण माझा माल आले नाही. त्यांना काय वाटतं? मला माहित आहे